जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कृपेश देव लोक उजा रामदूत अतुलित बलधामा महावीर विक्रम बजरंगी कंचन बरन विराज सुवेशा कुंचित केसा कांधे मूज जनेऊ साजे तेज प्रताप महाजगवंदन प्रभु चरित्र सुनबे को रसिया सूक्ष्म रूप विकट रूप धरि लंक जरावा काज सवारे लाय सजीवन रघुपति की ने बहुत बड़ाई नारद सारद जम कुबेर कपाल जहाते तुम उपकार सुग्रीव कीना राम मिलाय राजपद दीना लंकेश्वर भय सब जग जाना प्रभु मुद्रिका मेल मुख माई दुर्गम काज जगत के जय जय राम दुआरे तुम रखवारे होत न आज्ञा बिनु पैसारे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा संकट के हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जोड़ा सब पर राम तपस्वी राजा जिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे चारों युग प्रताप तुम्हारा है पर सिद्ध जगत उजियारा असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नव विधि के दाता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा जन्म जन्म के दुख विसराए जन्म हरि भक्त कहाई और देवता संकट कटे मिटे सब पीरा जो सुमरे हनुमत बल भी जय 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 हनुमान गुसाई कृपा करो गुरुदेव की नाई जो सतबार पाठ कर कोई छूटई बंदी महासुख होई होय सिद्धि साखी गौरीसा तुलसीदास सदा हरि चेरा कीजे नाथ पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभु सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो भाई सब संतन की जय 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 सीताराम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो नमः। काल आपण पाहिलं स्वप्न दर्शन भगवंताची आपण आराधना करत असताना प्रथम आपल्याला परमात्मा स्वप्नामध्ये दर्शन देतात.
दुसरं ध्यान दर्शन. जेव्हा आपण देवाचं ध्यान करतो, म्हणून ध्यानाचे श्लोक आहे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ध्यात्वां नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम. ध्यानामध्ये असं दर्शन होतं. नंतर केव्हा केव्हा आपण बसले असताना आपल्या मनामध्ये देवाबद्दल भाव निर्माण होतो, आणि भाव निर्माण झाला की देवाचं एखादं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. त्याला भाव दर्शन म्हणतात. आणि प्रत्यक्ष दर्शन म्हणजे असा भास होतो. जसं काही लोकांना घाबरले की त्यांना असं वाटतं आपल्या शेजारी कोणीतरी उभा आहे, असे बरेच लोक सांगतात. म्हणजे त्यांना कुठून तरी भय निर्माण झालं आणि त्या भयानं असा भास होतो. इथे भाव निर्माण होतो, इथे भास नाही आहे. भगवंताची जपाची भक्ती किंवा भजनाची भक्ती करताना भाव तयार होतो. आणि संतांचं चरित्र आपण ऐकलेलं असतं. त्या संतांच्या चरित्रामध्ये परमात्मा संतांपुढे उभे राहिलेले असतात. तसा आपला भाव होतो आणि आपल्याला भगवंताचं दर्शन होतं. आता या दर्शनामध्ये, भाव दर्शनामध्ये भगवान आपली गंमत करतो. जसं गोपिकेंना केलं, आधी प्रगट झाले, नंतर गुप्त झाले आणि परत प्रगट झाले. तर वेगळं रूप दाखवता ते. आणि आपल्याला पाहिजे असतं गोड रूप. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. अशा गोड रूपाचं आणि गोड रूपाच्या नामाचं भजन केल्यानंतर भगवंताचं गोड रूप उभं राहतं. हास्य करताय परमात्मा आणि आपल्याशी बोलताय की अरे नुसता भाव काय करतो, नाच जरा माझ्याबरोबर. आणि मग आपल्या अंगामध्ये ते शक्ती येते आणि आपण भाव धरून देवाचं भजन करतो आणि नाचतो. कीर्तनी नाचू रंगू. भाव झाल्याशिवाय कीर्तन पाहिलं असेल, कीर्तन सुरू झालं आणि भजन झालं की कीर्तनकार मागे पुढे करतो. त्याचा भाव प्रगट झाला. नाही तर एखाद्या नुसतं मला हे सांगायचं आहे असं उभा राहतो. ते मधुर वाद्य वाजले की भगवान कसे आहे, अधरम मधुरम नयनम मधुरम गोपी मधुरा मंजा मधुरा माला मधुरा. मग मधुर भजन ऐकल्यानंतर किंवा मधुर भजनाचं स्मरण केल्यानंतर मधुर भगवान उभे राहतात. काय करता म्हणजे माथेवर मयूर पिच्छ, मोराचं पीस ना. तर मोराचं पीस, मोर काय करतो तर थैथय नाचतो. मग ते मोराचं पीस दिसलं की भक्त आनंदाने नाचतो. आणि असं वाटायला लागतं आपल्याला की देव आपल्या समोर सुद्धा नाचताय. सकाराम महाराजांची जी लालजीची मूर्ती आहे ती चाळीसगावला भजन करत असताना पाषाण मूर्ती चालत आली आणि म्हणून ती बरोबर आहे. सगुण प्रेम. बऱ्याच लोकांना असं वाटतं की राम हसतोय, देवी हसते आहे. असा जो भाव होतो, तो भाव जो आहे त्याला प्रमाण देताना देव काय करतात, अंगावर तो फूल पाडून टाकतात मूर्तीने. ते फूल पडलं की आपला विश्वास बसतो. म्हणून भाव तेथे देव, भाव तेथे गुरु, भाव तेथे आई, भाव तेथे पिता, भाव तेथे भगिनी, भाव तेथे बंधू आणि भाव तेथे समाज. माझा समाज आहे. मी समाजाकरता काही केलं पाहिजे. मग आपण देणगी देऊन टाकतो समाजाला, कारण भाव आहे म्हणून समाजाला दे. आता समाज त्या देणगीचं काय करतो ते आपल्याला काय करायचं आहे. पहा तुम्ही आता केवढं निर्माण झालं, त्या लोकांनी कर्मचाऱ्यांनी चोऱ्या केल्या. आता त्याला कोण काय करेल. तुम्हाला जे दिलेलं आहे. आता मग बऱ्याच वेळा पेटीवर फळ पडलं असतं, काही लोक इकडे तिकडे वाहतात, फळ उचलून घेतात. चोरी होत नाही होते. आणि आणखी तिथे बसल्यावर अर्ध तुम्ही घाल दिली का धरून आणला त्याचं नाही, मंदिरातून चोरलं. असं आहे. तुम्हाला तिथल्या व्यक्तीने दिल्याशिवाय तुम्ही तिथलं उचलू शकत नाही. उचलले की चोरी जाईल. हा प्रसाद ठेवला आहे सार्वजनिक, तिथून घेऊ शकतात, पण वस्तूने उचलू शकत. बरेच लोक नारळ टाकून घेतात पिशवीमध्ये. कोणी महादेवापुढचे पैसे उचलून घेतो. तर ही चोरी आहे, कारण ते देवाचं आहे.
म्हणून ते म्हणतात अशा प्रकार भगवंताच्या लीलेच्या दर्शनाचा अनुभव येतो. आपण ज्या लीला ऐकलेल्या असतात त्या लीलेचा अनुभव येतो. आता कसा, तर जसं आपण आपल्या नातवाला म्हणतो, अरे तुझ्या आजचं पाणी पाज, तसं देव म्हणतात मला तहान लागली पाणी पाज, मला भूक लागली दूध पाज. आणि मग आपण आपल्या देवापुढे काही थोड्या वेळ ठेवलं की त्याच्यातला वास भगवान घेता आणि मग आपण तो उरलेला प्रसाद म्हणून घेतो. अशा लीला सुरू होतात. म्हणून माणसानं रूपदर्शन, स्वप्नदर्शन, ध्यानदर्शन, भावदर्शन, साक्षात दर्शन रूप अशा लीला डोळ्यासमोर आणाव्या आणि भगवंताचं मग प्रत्यक्षात दर्शन येतं. आणि प्रत्यक्षात दर्शन आलं की मग माणसाला मिलितम, गीतामध्ये लिहिलं आहे मिलितम, मग भगवान मिळतात. आणि मिलितम याचा अर्थ असा आहे की ही शेवटची अवस्था आहे. आणि एकदा देव मिळाले की मग जवळून जातच नाही, मिलितम मिळाले. आपण बिलकुल या लौकिक गोष्टीपासून दूर होऊन जातो. आपली अवस्था कशी होते, भगवान मिळाल्यानंतर आपण लौकिक जगामधून बाजूला होतो आणि समाजामध्ये जातो, हे कामापुरतं बोलतो आणि त्यांचा समरस नाही होतो. जेवायला गेले की थोडंसं खाऊ, नाही आज तब्येत बरी नाही असं सांगून थोडं खातो, समाजाला दुखवत नाही. आपल्याला ईश्वराची प्राप्ती झाल्यानंतर आपण आपल्या मनाला ढिलं सोडून देतो. कारण ते मन या भौतिक जगामध्ये अटकायला नको असं म्हणतात. म्हणून नाथ महाराजांनी अभंग लिहिला, ते मन निष्ठुर का केले. तेव्हा तू ते जे मन आहे म्हणजे कोणतं मन, जे प्रल्हादाला दिलं, जे ध्रुवाला दिलं, जे संतांना दिलं, ते मन निष्ठुर का केले. ते मन मला का दिलं, तर मन आपल्या कर्माने तयार होतं. आपलं जसं कर्म असेल त्याप्रमाणे आपलं मन होतं आणि ते मन मग चांगलं वाईट करत असतं. चांगलं आणि वाईट कर्म करीत असतं. कारण मनुष्य हा कर्माने बांधला गेला आहे. कर्मानुबंधे मनुष्य लोक. आणि जगामध्ये दोन कर्म आहे, एक असत कर्म आहे आणि एक सत्कर्म आहे. परपीडा हे असत कर्म आहे आणि दुसऱ्याला मदत करणे सत्कर्म. पण या कलियुगात मदत करताना अपरिचित माणसाला करायची नाही, हा मुद्दा लक्षात ठेवायचा. आपल्याला वाटतं लोक नाटक करतात, आई मरून गेली, बाप मरून गेला, परवाच्या दिवशी एकादशी होते ना, एक चांगला सुशिक्षित पोरगा 32 वर्ष एका बाईला घेरलं त्याने आषाढ एकादशी. आणि त्या बाईला म्हणे, आई माझं पाकीट हरवून गेलं, मला धरणगावला द्यायचं आहे, 40 रुपये पाहिजे. मी आमच्या एका पोलिसाला पाठवलं, त्याला सांग की रेल्वेने जाय फुकट असं सांग म्हटलं. त्याला 2-3 लोकांना ते माझं, मी तिथे बसलो होतो, माझं लक्ष होतं. मी त्यांच्या झोपे PSI सेंटर त्याला पाठवलं. त्याने एकच दणका दिल्यावर तो रस्ता आणि भिन्नताला गेला. रेल्वेने जाय म्हटलं, कोणाकडे पैसे मागू नको, तुझं पाकिट गेलं ना. तर असे आपण अपरिचित माणसाला मदत करायची, तो परिचित पाहिजे. कलियुगामध्ये अपरिचित लोक सोन घेऊन दुसऱ्याला ठगवण्याचे, फसवण्याचे प्रयत्न करतात. तुमचा नंबर लागला, टाका आम्हाला मोबाईल टाकला की काढले त्याने पैसे. कशाचा नंबर लागला. तर जगामध्ये जशा जशा युक्त्या प्रवृत्त्या होतात, म्हणून अपरिचित माणसाचं फोनही उचलायचं नाही. परिचित असेल, नाव आलं तरच उचला, नाही तुम्ही उचला. हे सरकार आपल्याला सांगतं, पण आपण फसून जातो. मग म्हणता आपले ग्रह खराब आहे. शेवटी काही झालं म्हणजे ग्रह खराब आहे. म्हणून ही जगापासून आपण बदलून राहतो. मग अशा वेळेला आपल्याला भगवंताचे नाद ऐकू येतात. केव्हा टाळ, केव्हा मुरदूम, केव्हा वीणा, केव्हा बासरी, असे ध्वनी ऐकत. शंकर भक्त असेल तर त्याला डमरूचा आवाज येतो. कुठे डमरू दिसत नाही, पण ध्वनी ऐकायला. भगवानचं आपण स्मरण करत असताना भगवान त्यांच्या शरीरामध्ये, शरीरावर जे आयुध आहे ते आयुध आपल्याला भासवतात. तो खोटा भास नाही आहे.
आता मग आमचं एक पोलीस पंढरपूरला जाऊन आला, प्रसाद दिला त्याने सगळं. मला म्हणे दादा असं दर्शन असा आनंद कधी आलाच नाही. कारण काय, रोज देवाचं दर्शन करत होता. रोज देवाच्या दर्शनाची सवय असल्यामुळे तिथल्या दर्शनामध्ये आनंद मिळाला. 2दा प्रत्यक्ष दर्शन घेतलं म्हणे पायावर डोकं ठेवून, आणि 2दा रूप दर्शन घेतलं. 35 लाख लोक होते म्हणे, माझ्याबरोबर सगळे ऑफिसर होते, आणि त्यांना काम होतं सगळ्या लाईनीत चेक करत जायचं, कोणी काही आणलंय का, घातक आणि कुत्रा. तर ते शेवटच्या लाईनीपर्यंत जायचं, तिकून परत यायचं. असं 10 फेऱ्या कराव्या लागायच्या त्यांना लाईन तपासायला. मग दुसरे लोक जायचे, कारण रात्रंदिवस गर्दी होती. आपण सगळे जातो, पण सरकारला किती यंत्रणा ठेवावी लागते याच्याकडे. म्हणून प्रत्येक मनुष्य सावध झाला पाहिजे की आपल्या मागचा पुढचा माणूस काय आहे हे ओळखता आलं पाहिजे. आपण बेसावध फार राहत, आपल्याला काय करायचं, देव पाहिजे असं नाही. काही गोष्टी आपल्याला पाहिजे असतात, काही गोष्टी देव पाहिजे. घातपात हा टाळला पाहिजे आणि टाळला पाहिजे. घातपात होता कामा नाही, कारण घातपाताने सृष्टी नाश पावते, वरती येणं घ्यायचं. म्हणून ललिता 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 राधे राधे असे ध्वनी ऐकू येतात. केव्हा केव्हा गंगे यमुने सरस्वती, कारण भगवंताच्या ज्या गायी होत्या त्यांचं नाव असं होतं गंगा यमुना सरस्वती, हे ऐकू येतं. केव्हा केव्हा आपल्याला छाया दिसते, देवाची छाया दिसते, आणि छायेनं आपल्याला आनंद होतो की मला देवाचं स्वरूप दिसलं. आता जेव्हा आपल्या शरीरामध्ये ज्ञान सूर्य प्रकाशित होतो, म्हणजे आपल्याला ज्ञान होतं, त्यावेळेला हा भगवान जो सच्चिदानंद रूप आहे तो प्रेममूर्तीने आपल्याला दिसायला लागतो. का यावेळेच्या कल्याणच्या अंगावर असं चित्र आलंय की भगवान गाईच्या स्तनाला तोंड लावून दूध पित आहे आणि यशोदा तिकडून पाहते. काय आहे ते चित्र, तर माणसाला वात्सल्य निर्माण करून देते. भगवंताने गाईला, कारण काल गाईचा दिवस होता गोमातेचा, त्याप्रमाणे सच्चिदानंद रूप भगवंत असा प्रेममूर्ती स्वरूप घेतो आणि माणसाला आनंद देतो. म्हणून मूर्ती सुद्धा नृत्य करू लागते आणि आपण सुद्धा भगवंताची शेवटची लीला अनंत लीला, त्या आनंद लीलेत जाऊन पोहोचतो. म्हणून आपण रोज म्हणतो श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा. आता हे जर आपण भाव म्हणतोय रोज, पण भाव टाकून जर जास्त म्हटलं तर आपली वाणी सद्गतीत होईल. काय होईल? वाणी सद्गतीत. आणि वाणी सद्गतीत झाली की आपल्याला भगवंताच्या स्वरूपाची कल्पना येते. म्हणून जीवनामध्ये आश्चर्यजनक वस्तू आपल्या अनुभवाला येतात. कोणी आपण गजानन महाराजांचे भक्त असतो, तर एखाद दिवशी आपला भाव पूर्ण झाला की एखादा माणूस गजानन महाराजांचा प्रसाद देतो की आम्ही शेगावला जाऊन आलो, आपण म्हणतो अरे महाराजांनी प्रसाद दिला. एखादा मनुष्य तिथून फोटो घेऊन येतो, त्याला असं वाटतं 4-5 लोकांना फोटो द्यावा, तो आपल्याला फोटो देतो, आपण म्हणतो महाराज घरी आले. तर हे अनंत लीला आहे. अनंता तुला रे कसे रे भजावे, अनंता तुला रे कसे रे पुजावे. तर भगवान अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे आणि म्हणून त्याला भजायचं कसं. पण तुम्ही आपण व्यापार करत असाल तर एखादं गिराईक असं येतं किंवा माझ्याजवळ वस्तू काय केवढ्याची आहे तर म्हणे 25 रुपयाची, माझ्याजवळ 20 रुपये, 5 रुपयाचं कमी करून घ्या. असा जेव्हा माणूस येतो तेव्हा आपल्या भावनेप्रमाणे देव असतो. तो तोंडाने सांगतो 5 रुपयाचं कमी करून घ्या आणि व्यापारी म्हणतो अरे प्रामाणिक दिसतो, तो म्हणतो द्या घेऊन द्या, घेऊन द्या. कारण त्याचा भाव कळाला की हा प्रामाणिक आहे, 5 रुपयाचं कमी करून द्या, कमी देऊन द्या थोडंसं.
दूध कमी देऊन द्या, त्यावेळेला व्यापार नंतर काही फरक नाही, एका गोष्टीने काही फरक पडत नाही. लबाड व्यापारी असेल तर तो बरोबर कमी करून येतो, कमी करायला सांगितलं की जास्ती कमी करतो. पण जो प्रामाणिक आहे, जो सकाळी आरती करतो देवाची, संध्याकाळी आरती करतो, जाऊ दे रे, आपण खाल्लं असं समाधान देऊन टाक. म्हणून ते म्हणतात या जगामध्ये अशा प्रकारे ईश्वराच्या अंतरलीला चालू असतात आणि अंतरलीलेमध्ये माणसाला झाकी दिसते. म्हणजे हे देवाचे जे गणपतीची झाकी असते, रथाच्या वेळा झाक्या काढतात, ह्या आपण अंतर्मनात गेले की आपल्याला दिसायला लागते. आता जगन्नाथाचा रथ किती 10 दिवस चालला, तसं आपल्याला दिसायला लागतं. अंतरप्रदेशामध्ये केव्हा यमुनेचं दर्शन होतं, यमुना नदीचं, केव्हा गंगेचं दर्शन होतं. हे सगळे भगवंताचे लीला आहे, आपल्याला दाखवलं जातं किंवा परमात्मा दाखवतो. याला जाता येत नाही, याला जाता येत नाही. म्हणून त्यावेळेस प्रेमाची झलक आपल्याला दिसते आणि त्यामध्ये भगवंताच्या लीला दिसतात. भक्ताला भगवंत जेव्हा अंतररंगामधून बहिरंग विसरून जातो तेव्हा त्याला त्या अंतररंगामध्ये भगवंताच्या लीला दिसतात. शंकराचार्याने एक श्लोक लिहिला आहे, लीला गान विनोदा वेदस्तुत भूपादा नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे. लीला गान विनोदा वेदस्तुत भूपादा, वेदाने मान्य केलंय. आणि म्हणून केव्हा केव्हा आपल्याला वंशीचा आवाज ऐकू आला की नंतर भगवंताच्या शरीराचा वास येतो. भगवंताचं शरीर जे आहे नखापासून केसापर्यंत सुगंध आहे, सुगंधी पुष्टिवर्धनम. तुम्ही नवरात्रात अष्टमीला रात्री गार वारा सुटतो, आपलं प्रवचन चालू असतो, ते एकदम झुळूक येते. सगळ्यांना वाटतं आईसाहेब आल्या, हवन झालेलं असतं, वारा आला की त्या हवनाचा सगळा सुगंध आपल्याला मिळतो. आपल्याला भाव होऊन जातो की आज आपली अष्टमी साकार झाली. रामनवमीच्या वेळा बरोबर 12 वाजता गार वारा सुटून जातो, बाहेर लोक उभे राहतात, गर्दी असतं सगळी, तरी तेवढ्या वेळात वारा सुटतो. ते जे भाविक असतात, अरे तर भगवान अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष अंतर्मुख लीला दाखवतात. केव्हा केव्हा गुलाबाचा वास येतो, मोगऱ्याचा वास येतो आणि त्या वासामध्ये भगवान शुभगमनाचा प्रसाद देतात. तो प्रसादच आहे आणि प्रसाद मिळाला की आपल्याला आनंद होतो. कोणी तिरुपतीहून आलं की आपण, कारण आपल्या डोक्यात असतं की तिरुपतीला गेले की पैसे मिळतात, देवा तुझा प्रसाद खातोय, मलाही काही दे, मी तुझ्या दर्शनाला येईल, असं बोलून टाकतो आपण, मनात येतं. त्याप्रमाणे हे जग जे आहे हे नेहमी रुक्ष आहे. हे जग जे आहे ना, मग आपल्याला गर्दी असलं की आनंद वाटतो आणि सुनाट असला रविवारी आज काय उदास वाटतंय. उलट रोड चांगले आहे, मोकळे आहे, आपल्याला चांगलं चालतंय, पण त्याला गर्दीची सवय आहे. त्यानंतर आज कसं बघा आज वाटतंय, उलट चांगलं आहे ना, त्याला शांतता वाटते. कारण जास्ती गलबल माणसाच्या मनाला आवडतं, दुखी आहे, आणि शांतता सुखी आहे. लवकर दर्शन झालं, आज लोक झालं नाही, काय झालं, काय झालं, तुला दर्शन चांगलं झालं नाही. म्हणून ते म्हणतात आपण या जगाला सोडून वागल्यामुळे आपल्या हृदयामध्ये त्या दिवसापासून भगवत प्रेमाचा उदय होतो. तेव्हापासून आपलं हृदय पाझराला लागतं. काय निर्माण होतं हृदयामध्ये, तर भगवंताबद्दल प्रेम, त्यात प्रेम स्वरूपा. मग भक्तीचं स्वरूप कसं आहे, तर प्रेम. म्हणून भजनामध्ये मनुष्य डोलतात, भजनामध्ये नाचतात, भजनामध्ये रंगून जातात. या संसाराची
शकल जी आहे ते तुटून जातात. मीरा लागी रे लगन. तुलसीदास महाराज अनेक चमत्कार झाल्यानंतर त्यांचं सालक आणि पत्नी हे त्यांना भेटायला गेले. किंवा आमचं चुकलं, आम्हाला माफ करा, परत आम्हाला तुमच्याकडे ठेवून घ्या. म्हणे बा तू ज्या दिवशी बोलली त्या दिवशी मी तुला सोडलाय, आता काही माझ्याकडे येऊ नको. कारण संसाराचे शकल सुटून गेले. आपण संसार आपण म्हणतो ना अजून एवढं वय झालं पण काम सुटत नाही का, अजून बंद आहे, अजून काय आहे बाबा, जाता येतं भाजीच घेऊन या. असं कोणाच्या डोक्यात येत नाही की यांना काय सांगायचं. मग तेवढं मी जमत नाही बाबा तुम्हाला, अजून तर चांगलं दिसतं, खाता पिता. ही शकल जी आहे ना, अशी काही मुलं बरे ज्यांनी खूप कष्ट केले त्यांना काम सांगलं ना, तो समजायचं आपले शकल तुटले आहे. मग आता ते जोडायच्या भानगडीत नाही पडत. आणि आपले जर शकल तुटले नसतील, तुम्हाला नाही मी घेऊन येतो चांगल्या मिरच्या बाजारातून, तुम्ही माझ घेऊन येता, चाललं. अरे ते आणखीन तू गेल्यावर सुद्धा त्यांना आणायचंच आहे, पण नाही हा म्हणतो नाही मी जाणे. धरणगावच्या बाजारात चांगल्या भेटतात, गेला धरणगावला नांदली लाल मिरची, पुढे साईडला दोंडायच्या, पुढच्या वेळा दोंडायच्या. वर्षातून 4 किलो तिखट खायचंय, पण केवढा आट्टा आलाय. येता येता पाय घसरला, पडला, पण ते शकल तुटत नाही, सुटत नाही. ही शकल आहे. आता नवीन पोरं हा काळा दोरा आहे ना, हा सुद्धा ऑनलाईन मागू द्या. करदोडा ऑनलाईन म्हणजे काय मागवत नाही ते ऑनलाईन. डबा ऑनलाईन येतो देवाचा, फोन केला की आला. आता तो आणणारा कुठून आणतो, कसा आणतो, काय आणतो, काही नाही. पण तेवढंच जर जेवायला गेले खानावळीमध्ये तर फिरणं होईल, बोलणं होईल, चालणं होईल, काय नाही. म्हातारे लोक डबा आणतात ठीक आहे, पण तरुण आणतात. म्हणून ते म्हणतात या हृदयामध्ये भगवत रूप भागवत लीला संस्कार होते. भागवतामध्ये ज्या लीला ऐकलेल्या आहेत, पूतना, आघासूर, बकासूर, वत्सासूर, धेनुकासूर, म्हणून हे संस्कार चित्तामध्ये येतात. आता हे असे संस्कार कसे घडतील, तर भक्तीच्या योगानं हे संस्कार घडतात. जर भक्ती केली तरच हे संस्कार घडतील, आणि भक्ती नाही केली तर हे संस्कार घडणार नाही. म्हणून ते म्हणतात की भागवतातल्या लीलामध्ये काय होतं, तर चित्ताच्या ठिकाणी भागवत ऐकून आत्ता जी मुलगी आली, तिच्या भावाचा दुःखद निधन झालं. ती म्हणे दादा मला श्राद्धाचा दिवस काढून द्या. मी काढून गेला दिवस. म्हणे मी स्वतः जर भागवत वाचलं रोज भावाकरता चालेल का. म्हटलं न चालाल का झालं. भगिनी दयामूर्ती, तुला तुझ्या मनामध्ये दया आली आहे, माझ्या भावाचा उद्धार व्हावा. मी पुष्कळ लोकांना सांगितलं, म्हटलं विष्णू सहस्रनाम वाचा, हे वाचा, ते वाचा. लोक नाही मोड्याने वाचून घेतात. तू स्वतः वाचणार म्हणजे त्याला लवकर पावेल. कारण आपण उपासना केली, मुळी कन्या पुत्र होती दे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आताच 20 मिनिटापूर्वी सांगितलं वाच. तुला जसं जमेल तसं वाच. वर्षाकार राग ना रोज एक अध्याय वाच. आणि हे माझ्या भावाला समर्पण केलं असं म्हण. कारण जगामध्ये समर्पण हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणून त्यावेळेला हृदयामध्ये स्वाभाविक विचाराची धारा चालते आणि संसार बाजूला होतो. भक्तीच्या संस्कारामुळे संसाराचा आकार हृदयात राहत नाही. माझं काय होईल आणि माझ्या मागे माझ्या काय होईल हे राहत नाही.
जो तो जन्माला येतो त्याच्या कर्माने जमतो आणि एक दिवशी त्यालाही जायचं आहे एवढं नक्की. आपल्यालाही जायचंय हे गृहीत धरायचं. आपण म्हणतो अजून काय झालं 88 चालू आहे, लोक तर 100 पर्यंत राहतात ना, म्हणलं राहायचं. जिथपर्यंत तुझा लायसन आहे त्या दिवशी संपेल त्या दिवशी जावं लागेल. म्हणून भगवान आपल्या आकाराने आपल्या चित्तामध्ये राहतात. म्हणून भगवान हृदयात आले की आपले वागणं बदलून जाते. आपल्यामध्ये कला येते आणि त्या कलेनं आपण वागतो. म्हणून जोपर्यंत आपल्या मनामध्ये अनुराग निर्माण होत नाही तोपर्यंत परमात्मा हृदयात प्रगट होत नाही. मग कला कशा आहे तर चंद्राला कला आहे, एक एक कलेनं वाढत जातो. त्याप्रमाणे आपण पूर्णाकडे जायचं. पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. जशी नदी समुद्राला जाऊन मिळते. उन्हाळ्यामध्ये कोरडी थोडं मिळते पण पाऊस पडला की भरून जाते. हिवाळ्यामध्ये समतोल जाते. मग म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणते पावसाळ्यामध्ये जशी नदी वाढत वाढत जाते तशी माझी भक्ती रात्रंदिवस वाढली गेली पाहिजे. आणि जशी भक्ती वाढते तसं भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती आपल्याला बोध होतो ईश्वराचा आणि मग आपण देवाला प्रेमाने ओळखतो. आणि त्यावेळेस आपले डोळे जे आहे, आता डोळ्यांची अवस्था सांगितली आहे. भक्ती आल्यानंतर डोळ्यांमध्ये स्थिरता येते, चंचलता राहत नाही. माणसाची परीक्षा डोळ्यावरून केली जाते. निर्घुत पाहणं, संशयी पाहणं, गमतीने पाहणं हे डोळे बरोबर आपोआप फिरतात. आपल्या मनात विचार आले की त्या विचाराने डोळे फिरून जातात. आपण दुसऱ्याला खुणवतो, दुसऱ्याशी बोलतो म्हणून हे डोळे स्थिर होतात. स्थिर म्हणजे विकारात्मक त्याच्यात विचार न आल्यामुळे डोळ्याचं चक्र फिरत नाही. डोळ्याचं संशयित माणसाचे डोळे, लोभी माणसाचे डोळे. लोभी माणसाला नेहमी वस्तू दिसून जाईल कुठे. संशयी माणसाला दुसऱ्याचा दोष दिसतो. भाऊ काय बोलतोय की माझी गप्पा मारताय, काय भांडण झालं का त्यांच्या घरी, अरे तुला काय करायचं, त्यांच्या जवळ गेले का व्हायला आलं काही नाही, आम्ही यात्रेला गेलो होतो तिथल्या गप्पा मारतोय. याच्या मनात भांडण ते यात्रेत आहे. काही म्हणजे संशय बुद्धी, संशय डोळे. कोणी काही करत असेल, एखादं पती पत्नी रोज बाहेर जातात, कुठे जाता कोणाच हो दोन्ही बरोबर जातात. आपण दोन्ही बरोबर गेले काही संशय नाही ना, पण याच्या मनात येतात. मंदिरात जाता का ते हा म्हणूनच चारी बाजून वाद आहे त्यांच्याकडे असं आहे. म्हटलं तू जाय नाही, देव तर घरी असतो अज्ञानाचं सांगतो. त्याचं कारण आहे ना, त्याला भाव नाही आहे. भाव तेथे देव आहे. तस्मात भावही कारण. माऊली म्हणते भाव बळे आकळे एरवी ना आकळे. जर भाव निर्माण झाला तर देव दिसेल, भाव निर्माण झाला तर आई दिसेल, भाव निर्माण झाला तर पती दिसेल, भाव निर्माण झाला तर पुत्र दिसेल. म्हणून ते म्हणतात आपण पाहतो आणि हे करतो. समुद्रामध्ये सुद्धा चिड्या उडतात, चिमण्या बगळे, त्यांची जेवढी आज्ञा तेवढं उडतात. ते त्यांच्यामध्ये शक्ती आहे तेवढे बरोबर उडतात. ते समुद्राला घाबरत नाही. आपण पडून जाऊ असं भय नाही. तसं या संसार सागरामध्ये आपलं जेवढं प्रारब्ध आहे तेवढंच येतं. म्हणून समर्थ लिहितात प्रारब्ध माझे सहसा टळेना तुझवीन रामा मज कंठवेना. तुझ्याशिवाय माझी खरी आठवण कोण करणार. म्हणून भगवंत आपल्याला काय देतात तर संतुक देतात.
संदूक काय करते? विघ्न टाळते. त्याप्रमाणे आपल्याला संदूक देतात आणि त्यामुळे जिथे जिथे संसाराचे धोके आहेत तिथे तिथे परमात्मा आपल्याला मन जाऊ देत नाही. मग संदूक कोणती आहे? तर विवेक. संदूकचं नाव काय आहे? विवेक. आपल्याला विवेक जागृत झाल्यामुळे आपण जे चुकीचं काम आहे त्या कामाचा स्वीकार करीत नाही आणि चुकीच्या कामाचा स्वीकार न केल्यामुळे दुःख आपल्याला अनुभवायची गरज नाही. केव्हा दुःख होतं? जेव्हा चुकीचं काम झालं तेव्हा दुःख होतं. म्हणून मठ का म्हटलंय? तर मठाला कोणी मालक नसतो. मठामध्ये अनेक लोक येऊ शकतात. धर्मशाळा त्याला कोणी एखाद्या माणसाने बनवून दिली असते धर्मशाळा, तो तुम्ही मालक नाही. आता ही सगळ्यांची ज्याने आणि त्याचं राहायचं. आता जगामध्ये व्यवस्था वाढली म्हणून धर्मशाळेला पैसे लावावे लागले, पण कमीत कमी लावतात. लोकांना धर्मशाळेत सुद्धा सोय पाहिजे. अटॅच आलं की त्याला खर्च आला. का वाढत जाता येते? तर लोकांना सोयी पाहिजे. काय पाहिजे? सोयी पाहिजे. म्हणून ते म्हणतात महात्मा लोक हे गंगेच्या काठावर झोपून जातात, कोणाच्या दुकानावर झोपून जातात. त्यांना सोय नको आहे, फक्त रात्रभर झोप पाहिजे बस कला. आणि त्यामुळं त्यांना तसं म्हणून साधूला जात पात नाही. एका साधूला विचारलं की तुमचं गोत्र काय? म्हणे अच्युत. अच्युत म्हणजे भगवान, जो पतन होऊ देत नाही त्याचं नाव सांगून टाकलं अच्युत. अच्युतम केशवम राम नारायण. म्हणून त्यावेळी भगवान सगळ्यांचं गोत्र आहे. म्हणून तुमचे गुरु कोण? म्हणे अच्युत. तुमचे मालक कोण? अच्युत. हे तुमचं शरीर कोण आहे? म्हणे अच्युत. अच्युतम केशवम राम नारायण. साईबाबा म्हणतात सबका मालिक एक आहे. उदारमत्तम कुरुते अथा तस्य भयम न भवती. जो उदार मन करतो त्याला भय उरत नाही. कारण भय मनामुळे निर्माण होत. भय मन पायीवालीला नवीन जाणाऱ्या माणसाला अजून काही अनुभव नसल्यामुळे तो त्याला वाटतं कुठे बसायचं, काय बसायचं, कसं जेवायचं. मग तो दुसऱ्याकडे पाहतो, कसं जेवतो, दुसरे झोपतात. पण दुसऱ्या वारीला तो कोणाकडे पाहत नाही, कारण ते त्याने अनुभवलेलं असतं. त्यामुळे तसाच चालायला लागतो. त्यामुळे आपण जर अनुभवला तर ईश्वर आपल्यालाही करतो. उदार मध्यम कुरुते. काय कर? तर उदार मनाने जग आणि उदार मनाने चाल. आपलं मन उदार केलं पाहिजे. आपलं मन उदार असतं. नेहमी आपल्याला कोणतीही वस्तू स्वस्त मिळाली असे वाटते. आता स्वस्त जगात काय राहिलं? आता कालच साखरेचे भाव वाढू गेले. 50 रुपयाला पोहोचली, नाही तर 50च्या आत होती. वाढणारच. पावसाळा आहे, आवक कमी झाली, पण आपल्याला काय वाटतं? नाही, स्वस्त मिळाली पाहिजे. पण रेशनची घे, ती जरा बारीक आहे, छोटी माल आहे. म्हणून ते म्हणतात आपल्याला स्वरूप कळालं पाहिजे. म्हणून महात्मा लोक नेहमी या शरीराला मृत्तिकेचा दरवाजा म्हणतात. मातीचा दरवाजा आहे. शरीर काय आहे? माती आहे. आणि शेवटी एक दिवशी याची काय व्हायची आहे? मातीत गती. म्हणून काही मोठे पुरुष याला नरकाचा दरवाजा म्हणतात. कारण संसाराची आसक्ती जी आहे, ती आसक्ती जर या देहामध्ये राहिलं तर यमाचा पाहुणा प्राणी होय. तर मनुष्य कोणाचा पाहुणा होईल? यमाचा. आणि यमाच्या यातना भोगल्यावर मग हा मोकळा होईल. म्हणून काही लोक याला नरकात होतात, काही लोक याला नरकाचं पोतं म्हणतात शरीराला. पहा तुम्ही इथून बोट घालून घालून नाकाजवळ लावा, आवडत नाही.
डोळ्याचं चिपडं काढा, आवडत नाही. सगळ्या शरीर घामाचा, बऱ्याच लोकांच्या अंगाचा घामाचा वास येतो, त्यांना सेंट मारावा लागतो. बऱ्याच लोकांचा तोंडाचा वास येतो, दुर्गंध. पुष्कळ औषधं घेतात ते, नाही जातो. मग संत म्हणतात नाम जप कर. जेवढा भगवंताचं अमृतरूपी नाम घेईल तेवढा तोंडाचा दुर्गंध जातो. मग काही लोक नाम घ्यायला लागतं, अजून जात नाही. म्हटलं बाष्कळ बोलणं कमी कर. तू नाम घेतो 1 पट आणि बाष्कळ बोलतो 10 पट, कसं काय जायचं? तोंडाचा दुर्गंध येत असेल तर बाष्कळपणा कमी झाला पाहिजे, नाम घेतलं पाहिजे. माऊलींनी ते अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैचा दयाळ पावे घरी. एकदा सांगून टाकलं, त्याला काय सांगायचं? जाऊन उठून दे ना, काय झोपू नका हो, इथे झोपायची जागा नाही आहे, बगीच्यात जाऊन झोपा. म्हणून मुक्तीचा दरवाजा आहे. मय्यन्यायेन भावेन भक्ती कुर्वन्ति दृढाम. अनन्य भावानं महापुरुष भक्ती करतात. आणि भगवान अनन्या चिंतयन्तो माम ये जना परिपासते देशाभिनित्ययुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. म्हणून महापुरुष या जगाच्या गोष्टी ऐकत नाही. भागवतामध्ये 3ऱ्या स्कंदामध्ये 25व्या अध्यायामध्ये 23वा श्लोक आहे. मदच्चयां कथां पृष्ठां शृणोति कथिचित्तं तपत्तिं विद्यायां न गुरु. म्हणून माझं चरित्र ऐकल्यानंतर ज्याप्रमाणे मनुष्य विवश होतो आणि विवश झाला की त्याला त्याच्या चित्ताला कोणाच्या चरित्रात सांगितलंय त्यांनी? आजामेळाचं चित्त दुसऱ्यांचा संसार पाहून विचलित झालं. पण जेव्हा संतांनी उपदेश केला की तुझं चित्त विचलित होतं ना, तुझ्या मुलाचं नाव नारायण ठेव आणि त्याला सारखं निमित्ताने हाक मारत जा. निमित्त मात्रेनं जेव्हा तो हाक मारायला लागला तेव्हा त्याचं चित्त शुद्ध झालं. म्हणून ते म्हणतात भगवान आपलं ऐकतात, पण कसं? नेती नेती निर्विशेषम निर्धर्मक निर्गुणकम असं होत जातं. आपलं चित्त निर्गुण करत जातं आणि धनाची लालसा कमी होत जाते मनातून आणि प्रयत्न करतो. तेव्हा एक सज्जन म्हणतात, शांडिल्य ऋषी प्रमाण देत आहे, एक सज्जन म्हणतात मला मंत्र सिद्ध करायचा आहे. महात्मा म्हणाले आधी मंत्र सिद्ध करण्याच्या आधी देह शुद्ध करून घे. कारण देह शुद्ध झाल्याशिवाय मंत्र शुद्ध होणार नाही. म्हणजे काय करतं? हरीचं गुण गा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. मग हरीची कीर्ती कशी आहे? भागवत ऐक श्रुत्वा. जसं जसं भागवत ऐकत जाशील तसं तसं शरीर शुद्ध होईल आणि शरीर शुद्ध झालं की मग मंत्र सिद्ध होईल. तुम्ही लोक जप करतात पण अजूनही मन चंचल आहे. जप करतात पण मनातून अजून लोक जात नाही. कोणाचं कधी ऐकलं किंवा त्यांनी बापरे इतक्या लवकर आमच्या मागून घेतला आनंद मानणं वास्तू सांगितले देऊन घे, लाडू खाऊन घे, जिलेबी खाऊन घे, कशाला इतका विचार करतो? त्यांना नाचवून गेला. आता कोणाच्या नशिबात लवकर संतती असते, त्याचं दुःख करायची गरज काय? आपण आपल्या मुलीला काही नाही ना, आपल्या मुलाला काही नाही ना. आता प्रारब्ध आहे हे लक्षात आलं पाहिजे. आणि मग अशा मनानं जप केल्यावर त्या जपाचा अनुभव येतो. म्हणून जपा करता मन शुद्ध लागेल. मग त्याच्याकरता आपल्याला आंघोळ केल्याबरोबर वस्त्र चांगलं नेसायचं आणि जप करायचं. आपण जर पलंगावर बसून जप केला तर पलंग आळशी
आळसाचं ठिकाण आहे, झोपाचं ठिकाण आहे ते. त्याच्याने आळस मन शुद्ध होणार नाही. म्हणून ते म्हणाले तुला मंत्र करायचा असेल तर देह शुद्ध केला पाहिजे. कारण माणसाची मनशक्ती जी आहे ती कर्मानं खराब होते. मनुष्य जसं जसं मन तुम्ही वाल्याने क्रूर कर्म केले म्हणून मन खराब झालं. संतांनी त्याचं मन बदलून गेलं की बघ तुला भोगावं लागणार आहे, कोणी भोगणार नाही गरजे. मन बदलून गेलं. मरा म्हणत होता, मराचा राम झाला. म्हणून ते म्हणतात कर्मानं शक्ती वाढते. जसं कर्म शुद्ध होईल तसं तसं शक्ती वाढत जाते. मग कर्म झाल्यानंतर भावशक्ती आणि भावशक्तीनंतर ज्ञानशक्ती, ज्ञानाची शक्ती. आता मग ही वीज येते, जिथे जेवढा बल लावू आपण तेवढा लाईट पडेल. किती पॉवरचा आहे. आता पूर्वी आपल्या ट्यूबलाईट खूप प्रकाश द्यायच्या. हे LED काय होता, हळूहळू प्रकाश कमी होऊन आलं होता. पूर्वीची टेप हे उडेल त्या दिवशी प्रकाश कमी व्हायचा. आता लवकर कमी होतात. त्याचं कारण ते शक्ती कमी आहे त्याच्यात. एक एक लाईट कमी होऊन जातं त्याच्यात. एक एवढी पट्टी असते, लुकलुक करते ती, पण बिल कमी येतं एवढंच आहे. म्हणून एक महात्मा मंत्र म्हणताना कोणाकडेच पाहत नव्हते, मंत्राचा जप करीत होते आणि परमात्म्याचं बुद्धीनं ध्यान करीत होते. त्यांना मंत्रशक्ती लवकर प्राप्त झाली. म्हणून जेवढा डोळे बंद करून जप होतो, पण डोळे बंद केल्यावर विचार थांबले पाहिजे. काही वेळा काय होतं, डोळे बंद केले तर विचार वाढतात. तर विचार आहे म्हणजे आपलं कर्म आहे. जसे दुश्चित विचार असले की डोळ्याच्या समोर वेगळं दिसतं नाही, तो मनुष्य डोळ्यासमोर येतो आणि आपण ज्याचं नाव घेतो तो येतो. म्हणून गोंधळीकर महाराज सांगतात, नाम सदा बोलावे, गावे भावे जनास सांगावे, हाची सुबोध गुरुचा, नामा परते न सत्य मानावे. कोणी कधी सांगितलं की तुम्ही हे नाम घेता चुकीचं आहे, तर ऐकायचंच नाही. आपल्या गुरुनं दिलेलं नाम आहे हे जगामध्ये सत्य राये. कृष्णार्पणमस्तु. सत्य गुरु राये कृपा मज केली, सापडले वाटे जाता गंगा स्नाना.